एक्सरसाइज 4.2 मधला क्वेश्चन 4 सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन मधलं सेकंड एक्झाम्पल आहे x - 1 x x - 2 0 x - 2 x - 3 0 0 x - 3 इक्वल टू 0. तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे. देर आर 3 रोज, फर्स्ट रो, सेकंड रो and third row and 3 column, first column, second column and third column. Therefore order of this determinant is 3. आता इथे हा जो डायगोनल आहे, कर्ण आहे, ह्याच्या बिलो, ह्याच्या खाली हे सगळे एलिमेंट्स कसे आहेत, 0 0 आहेत, सगळे 0 आहेत. त्यामुळे इथे आपण डिटर्मिनंटची प्रॉपर्टी वापरून x - 1 इंटू x - 2 इंटू x - 3 इक्वल टू 0 असं लिहू शकतो. देअरफॉर x इक्वल टू x - 1 इक्वल टू 0 means x इक्वल टू 1, x - 2 इक्वल टू 0 means x इक्वल टू 2 and x - 3 इक्वल टू 0 means x इक्वल टू 3. तर इथे ह्या डायगोनल वर सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याच्या बिलो आपल्याला सगळीकडे इथे 0 0 आहेत, 0 0 आहेत. तर जेव्हा डायगोनलच्या बिलो किंवा अबव जर 0 0 एलिमेंट असतील तर याचा अर्थ काय होतो, ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी सोपं काय आहे, तर ह्या एलिमेंट्सचा गुणाकार करायचा. टेक मल्टिप्लिकेशन ऑफ दीज एलिमेंट्स विच आर लाइज ऑन दीज मेन डायगोनल. Now all elements below diagonal are 0. All elements below diagonal are 0. Therefore, the property of the determinant is that x minus 1 in another bracket x minus 2 x minus 3 equal to 0. मग आता हे मल्टिप्लिकेशन आहे, x minus 1 x minus 2 x minus 3 equal to 0. मग ह्यावरून आपण x minus 1 equal to 0 or x minus 2 equal to 0 or x minus 3 equal to 0 असं लिहू शकतो. मग आता x minus 1 equal to 0, therefore x equal to 1 or x equal to 2 or x equal to 3. तर इथे आन्सर काय आहे, x equal to 1 or x equal to 2 or x equal to 3. ह्यापैकी कोणती व्हॅल्यू जरी आपण ह्या डिटर्मिनंट मध्ये जर ठेवली, पुट केली, तर आन्सर काय येणार आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन करून 0 येणार आहे. तर हे ह्या डिटर्मिनंटचं x इक्वल टू 1 x इक्वल टू 2 और x इक्वल टू 3 हे सोल्युशन आहे. आता हे जर आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून इथे आपण प्रॉपर्टी वापरली, प्रॉपर्टी ऑफ द डिटर्मिनंट वापरून आपण ठरवलं की यांचा गुणाकार बरोबर 0 आहे, म्हणून x बरोबर 1 x बरोबर 2 असं आपण ठरवलं, x बरोबर 3. तर आता एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपण हे सॉल्व करू. तर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू. देअरफॉर पहिल्यांदा आपण x - 1 नी मल्टिप्लाय करायचं आहे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. हे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4. तर हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. तर इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन त्यांचं सबट्रॅक्ट करत असतो. तर x minus 2 इंटू x minus 3 x minus 1 आणि कशाला मल्टिप्लाय करायचंय, ह्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू येणार त्याला मल्टिप्लाय करायचंय, 0 आणि x minus 3. आता पुढे आपण ह्याने मल्टिप्लाय करायची काही गरज नाहीये. तर मायनस x. टेक डिटर्मिनंट in which elements are not in second column and first row, that is 0 0 0 0 x minus 3 x minus 3. नंतर प्लस करत असतो, प्लस x minus 2 नी कोणत्या डिटर्मिनंटला मल्टिप्लाय करायचं, तर रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम, म्हणजे हे हा डिटर्मिनंट येणार 0 0 0 x minus 2. आता इथे जर आपण विचार केला, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन जर सबट्रॅक्ट केलं तर याचा आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा आपण आता विचारच करायचा नाही, फक्त आपल्याला एवढाच विचार करायचा आहे, x minus 1 आणि x minus 2 x minus 3 x minus 3 आणि 0 ह्या डिटर्मिनंटचा आपल्याला विचार करायचा आहे फक्त. आता इथे आपण ह्याच्यातून x minus 3 ह्या सेकंड कॉलम मधून, हा जो सेकंड कॉलम आहे C2, ह्याच्यातून आपण x minus 3
कॉमन ठेवू शकतो, कारण इथे पण x-3 आहे, इथे पण x-3 आहे. देअरफॉर x-1 इन अनदर ब्रॅकेट x-3. मग आता डिटर्मिनंट मध्ये काय कोणते एलिमेंट्स राहिले, रिमेनिंग एलिमेंट्स म्हणजे x-2 0 आणि इथे आपण कॉमन घेतल्यामुळे 1 1 लिहायचंय. आता ह्या सगळ्याची व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे, तर 0 इक्वल टू 0 इक्वल टू 0. आता इथे आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. इथे काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्ट. हा कारण सेकंड ऑर्डरचाच आहे. तर x-2 इंटू 1 म्हणजे x-2 0 इंटू 1 0 म्हणजे फक्त काय येणार आहे आन्सर इथे x-1 अनदर ब्रॅकेट x-3 आणि x-2 इंटू 1 x-2 इंटू 1 मीन्स x-2 इक्वल टू 0. कारण हे 0 येणार आहे म्हणून ते आपल्याला याची गरज नाहीये. मग अशी जसं आपण प्रॉपर्टी वापरून जे आन्सर आलेलं आहे त्याच्यामध्ये असंच हे डायगोनलवर जे एलिमेंट्स होते म्हणजे 1 2 3 x-1 x-2 x-3 तेच आन्सर इथे आलेले आहे. तर इथे x-1 इक्वल टू 0 और x-3 इक्वल टू 0 अँड और x-2 इक्वल टू 0. Therefore x इक्वल टू 1 और x इक्वल टू 3 और x इक्वल टू 2. तर हे मगाशी सारखंच आन्सर आलेलं आहे, फक्त आपण ते एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून हे आन्सर काढलेले. आता इथे आपल्याला रिझन लिहावं लागेल. इथे आपण x-3 हा कॉमन घेतलेला आहे डिटर्मिनंटच्या बाहेर. टेकिंग x-3 कॉमन फ्रॉम C2 असं इथे कारण लिहावं लागेल, रिझन. आता इथे ह्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत ह्या व्हॅल्यूपैकी कोणती व्हॅल्यू जर आपण ह्या ओरिजिनल डिटर्मिनंट मध्ये ठेवली, पुट केली, x इक्वल टू समजा 1 ठेवला आपण, इथे 1 - 1 0 येणार, इथे 1 मायनस निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 1 येणार. 1 मायनस निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 1 1 - 3 मीन्स निगेटिव्ह 2 0 1 मायनस निगेटिव्ह 3 मीन्स निगेटिव्ह 2. मग नंतर आपण जर तो डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. तर हा पडताळा झाला. आपण व्हेरीफाय केलं तर आपण इथे करून बघू. 1 - 1 0 0 पुट हिअर x इक्वल टू 1. नंतर 1 1 - 2 1 - 2 -1. नंतर 0 1 - 2 -1 आणि 1 - 3 म्हणजे -2 0 0 अँड -2. आता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकतो आपण आणि याची व्हॅल्यू 0 येते का बघायचे आपल्याला. तर 0 येणार आहे. प्रॉपर्टी वरून जर 0 इंटू -1 इंटू -2 इक्वल टू 0 येणार, कारण मल्टिप्लिकेशन जर आपण 0 आणि एनी नंबर घेतला तरी 0 येतो. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून जर केला तर ह्यानी काय मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. तर सेकंड जो आहे तो -1 करत असतो आपण आणि रिमेनिंग एलिमेंट्स 0 × 2 0 × 2 म्हणजे 0 येणार आहे. मग आता फक्त ह्यानी मल्टिप्लाय करायचंय, तर इथे प्लस असतं इन ब्रॅकेट. आता इथे रिमेनिंग एलिमेंट्स 0 × 0 0 × 0 म्हणजे 0 इक्वल टू 0. तर ह्याप्रमाणे आपण हे व्हेरीफाय केलेलं. आता x इक्वल टू 2 ठेवून बघा आणि x इक्वल टू 3 असंच ह्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू ठेवून x डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते का नाही ते बघायचं. आता आपण x इक्वल टू 3 करू. पुट x इक्वल टू 3 पुट करू आणि डिटर्मिनंट लिहू. आता 3 - 1 2 3 3 - 2 1 0 0 ही 0 आहे. 3 - 2 1 3 - 3 0 अँड 3 - 3 0. आता परत प्रॉपर्टी जर वापरली तर ह्या डायगोनल मध्ये 0 1 आहेच आहे आणि ह्यांचा गुणाकार बरोबर काय येणार आहे 0 येणार आहे. कारण 0 नी जर आपण 2 × 1 × 0 केले तर 0 येणार. मग 0 बरोबर 0 म्हणजे ही पण व्हॅल्यू असू शकते x ची. आता x इक्वल टू 2 हे पुट करू. आता x इक्वल टू 2 आणि डिटर्मिनंट लिहून काढू आपण. आता
2 minus 1, 2 minus 1, 1, 2, 2 minus 2, 0, 0, 0, हे तसेच ठेवायचे एलिमेंट. 2 minus 2, 0, 2 minus 3, negative 1, 2 minus negative 3 किंवा 2 minus 3 means negative 1. आता परत ह्या डायगोनल मध्ये 0 आहे, त्याचा अर्थ 1 into 0 into negative 1 equal to 0, म्हणजे LHS equal to RHS. जेव्हा 0 ने आपण कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय करतो तेव्हा 0च आन्सर येणार आहे. त्या प्रॉपर्टीचा वापर करून जर आपण याचा आन्सर काढलं तर मल्टिप्लिकेशन ऑफ दीज एलिमेंट्स इक्वल टू 0, देअरफॉर व्हॅल्यू इक्वल टू 0. तर इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. इथे आपण x ची व्हॅल्यू काढलेली आहे. x equal to 1 or x equal to 3 or x equal to 2.